नमस्कार. जय हिंद भावांनो. एस-एस-सी जी-डी भरती 2024 26,146 जागांसाठी एस-एस-सी जी-डी भरती निघाली आणि फॉर्मसुद्धा मुलांनी भरले आणि एस-एस-सी जी-डी भरतीचा जो पेपर आहे हा फेब्रुवारी-मार्च 2024मध्ये होणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे डिमांड होते, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चॅनलवर टाका. जे पेपर झाले होते 2022-23मध्ये त्याच्या ओरिजिनल पेपर आपल्या चॅनलवर टाका, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे डिमांड होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा मागील भरतीचा पेपर मी कव्हर करणार आहे. कारण की हा मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला असं कळणार आहे की एस-एस-सी जी-डी भरतीचा पेपर कशा प्रकारे असते, प्रश्नाची लेवल कोणत्या प्रकारची असते, म्हणजे प्रश्न कुठून या ठिकाणी विचारले जाते. तर हे मित्रांनो तुम्हाला कळणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एस-एस-सी जी-डी भरतीचा पेपर मी कव्हर करणार आहे आणि हा जो पेपर आहे हा 2023मध्ये झाला होता. 16 जानेवारी 2023मध्ये हा पेपर झालेला आणि बघू शकता 11:45 ते 12:45 पर्यंत हा टायमिंग होता या पेपरचा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा 2022-23चा पेपर मी कव्हर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ चॅनलवर टाकत असतो आणि एस-एस-सी जी-डी भरतीच्या रिलेटेडसुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर हा एस-एस-सी जी-डीचा ओरिजिनल पेपर आहे मित्रांनो 2022-23चा. ठीक आहे. तर बघू शकता पहिला जो प्रश्न आहे तो, तर त्याचं जे उत्तर आहे हे चौथं उत्तर आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे तो बघू शकता तुम्ही, याचं उत्तर आहे पहिलं. त्याचबरोबर तिसरा, हे जे प्रश्न आहे हे रिझनिंगचे आहे. त्याचबरोबर तिसरा प्रश्न आहे याचं उत्तर मित्रांनो 2 आहे. सॉरी, याचं उत्तर 2 आहे आणि हे जे तुम्ही या ठिकाणी दिलं आहे तर हे जे ॲन्सर आहे हे चुकीचं दिलं आहे या मुलांनी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जेव्हा हेवाला प्रश्न आपला आणि ह्यावाला प्रश्न सारखा येते तेव्हा आपल्याला प्रश्न म्हणजे मार्क बरोबर भेटते. ठीक आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी. तर हा एस-एस-सी जी-डीचा मागील भरतीचा पेपर आहे. त्यानंतर तुम्ही हा बघू शकता. हा प्रश्न कसा आहे की हा जो 6वा प्रश्न आहे, आता या ठिकाणी जे आन्सर आहे हे पहिलं आहे आणि या विद्यार्थ्याने सुद्धा आन्सर पहिलं क्लिक केलं होतं, तर याचा 1 मार्क तुम्हाला भेटणार आहे. तर असे मित्रांनो यामध्ये मार्क काउंट करायचे असते. त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रश्न 7वा याचं उत्तर 2 आहे. त्यानंतर प्रश्न 8वा आहे. प्रश्न 8व्या याचं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 9 आहे. 9व्याचं उत्तर या ठिकाणी 1 आहे. त्याचबरोबर प्रश्न 10 पहा. प्रश्न 10चं उत्तर 3 आहे आणि हे जे प्रश्न आहे रिझनिंगचे आहे. त्याचबरोबर प्रश्न 11चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 12चं जे उत्तर आहे ते 1 आहे. प्रश्न 13चं उत्तर 2 आहे. त्यानंतर प्रश्न 14चं उत्तर 4 आहे. त्यानंतर प्रश्न 15चं उत्तर 4 आहे. प्रश्न 16 याचं उत्तर 4 आहे. त्यानंतर प्रश्न 17 याचं उत्तर 3 आहे. त्यानंतर प्रश्न 18 याचं उत्तर 3 आहे आणि प्रश्न 19चं उत्तर या ठिकाणी 3 आहे. त्याचबरोबर प्रश्न 20 याचं उत्तरसुद्धा 4 आहे. त्यानंतर जी केचे बघू शकता प्रश्न पहिला बघू शकता, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद के संबंध में निम्नलिखित में से कौन सा एक सही है? NNP GNP मूल्यह्रास. प्रश्न 2, निम्नलिखित में से कौन तब अध्यादेश जारी कर सकता है जब राज्य विधानमंडल सत्र में न हो और वह संतुष्ट हो कि तत्काल कार्रवाई की आवश्यकता है? उत्तर है राज्यपाल. प्रश्न 3, विश्व में हरित क्रांति के जनक नॉर्मन बोरलॉग राष्ट्रीयता की दृष्टि से थे? तो उत्तर है अमेरिकी. प्रश्न 4, रेलवे ईयर बुक 2019-20 के अनुसार भारत में छोटी लाइन की लंबाई किलोमीटर में कितनी है? उत्तर है 1604. प्रश्न 5, निम्नलिखित में से कौन सा राज्य बॉन्स ड्रिप सिंचाई तंत्र का उपयोग करता है? उत्तर है मेघालय. प्रश्न 6, निम्नलिखित में से किस देश में ICC U19 क्रिकेट विश्व कप 2022 का आयोजन किया गया था? उत्तर है वेस्ट इंडीज. प्रश्न 7, निम्नलिखित में से कौन सा कथन बास्केटबॉल के संदर्भ में सही है? तो उत्तर है खेल शुरू करने के लिए 5-5 खिलाड़ियों की टीम 2 टीमें की आवश्यकता होती है. प्रश्न 8, निम्नलिखित में से किसके अभाव के कारण कमजोर अस्थियां और दंत क्षय होता है? उत्तर है कैल्शियम. प्रश्न 9, राष्ट्रीय महिला आयोग की स्थापना जनवरी में
सांविधिक निकाय के रूप में की गई थी? उत्तर है 1992। प्रश्न 10, 1867 में बम्बई में किस संस्था की स्थापना हुई? प्रार्थना समाज। प्रश्न 11, विश्व प्रसिद्ध नृत्यांगन गुलाबो सपेरा को निम्नलिखित में से किस नृत्य शैली के लिए जाना जाता है? उत्तर है कालबेलिया। प्रश्न 12, वर्ष 2015 में योजना आयोग के स्थान पर का गठन किया गया था? उत्तर है नीति आयोग। प्रश्न 13, निम्नलिखित में से किस भारतीय मंत्री ने संयुक्त राष्ट्र जलवायु परिवर्तन रूपरेखा संमेलन, तर याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो भूपेंद्र यादव, तर करेंटचा प्रश्न होता तो. त्यानंतर बघू शकता प्रश्न 14, कुसुकुंतला प्रभाकर रेड्डी नवंबर 2022 में तेलंगाना में मुनुगोडा निर्वाचन क्षेत्र से विधानसभा के सदस्य बने. प्रश्न 15, आसाम सरकार की और से सर्वश्रेष्ठ नृत्य निर्देशक के पुरस्कार से किसे सम्मानित किया गया? तो उत्तर है जतिन गोस्वामी. त्यानंतर प्रश्न 16, पाटलिपुत्र में स्थानांतरित होने से पहले रिकामे जागा कई वर्षों तक मगध की राजधानी थी? राजगृह. प्रश्न 17, भारतीय संविधान का निम्नलिखित में से कौन सा अनुच्छेद शोषण के विरुद्ध अधिकार से संबंधित है? उत्तर है कलम 23 से 24. त्याचबरोबर प्रश्न 18, उस तत्व की पहचान कीजिए जो उपधातु नहीं है? तो उत्तर है जेनॉन. प्रश्न 19, कायाकल्प और शहरी परिवर्तन के लिए अटल मिशन 2.0 दिशा निर्देशक हमारे शहरों को रिकामे जागा जल सुरक्षित बनाने में राज्य की सहायता करने के उद्देश्य से तैयार किए गए हैं. प्रश्न 20, फुलदेई जो कि एक फसल उत्सव है मुख्य रूप से भारत के निम्नलिखित में से किस राज्य में मनाया जाता है? उत्तर आहे उत्तराखंड. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी गणिताचे प्रश्न तुम्ही बघू शकता. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या कारण की व्हिडिओ आपला जास्त होणार आहे हा. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढू शकता व्हिडिओ थांबून की गणिताचे कोणकोणते प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले गेले होते. तर हे गणिताचे प्रश्न आहे 20. त्यानंतर आता हिंदी व्याकरण लागणार आहे. तर इंग्रजी ग्रामर आहे. इंग्रजी ग्रामर आपण स्किप करूया आणि हिंदी व्याकरण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर हे हिंदी व्याकरण आता या ठिकाणी लागलं आहे. तर प्रश्न पहिला हिंदी व्याकरण मधला, निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य संकेतवाचक सर्वनाम का नहीं है? तो उत्तर आहे राम का घर कौन सा है. प्रश्न 2, तर प्रश्न 2चं उत्तर डी आहे. तर मी वाचून दाखवत नाही कारण की जास्त टाइम लागणार आहे. प्रश्न 3 आहे. प्रश्न 3चं उत्तर 2 आहे. त्याचबरोबर प्रश्न 4, प्रश्न 4चं उत्तर 4च आहे. प्रश्न 5 आहे. प्रश्न 5चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 6 प्रश्न 6चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 7 आहे. प्रश्न 7चं उत्तर 4 आहे. त्यानंतर प्रश्न 8, प्रश्न 8चं उत्तर 3 आहे. आणि प्रश्न 9, प्रश्न 9चं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो 1. त्याचबरोबर प्रश्न 10, प्रश्न 10चं उत्तर आहे 4. त्याचबरोबर प्रश्न 11, प्रश्न 11चं उत्तर आहे 1. आणि प्रश्न 12, प्रश्न 12चं उत्तर आहे 3. प्रश्न 13, प्रश्न 13चं उत्तर आहे 4. त्याचबरोबर प्रश्न 14, प्रश्न 14चं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो 3. त्याचबरोबर प्रश्न 15, 15चं उत्तर 4 आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रश्न 16चं उत्तर 2 आहे. त्याचबरोबर 17चं जे उत्तर आहे ते आहे 3. आणि 18चं जे उत्तर आहे ते आहे 2. त्याचबरोबर 19चं उत्तर 3 आहे. आणि 20चं उत्तर जर विचार केला तर 20चं उत्तर 2 आहे. ठीक आहे. तर हा होता संपूर्ण पेपर SSC GD भरतीचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी पेपर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे.